Good morning, students. Welcome back to our channel, Home English Academy. Dear student, I am really very enthusiastic to teach you all the tenses so that my student will be very clever in tense. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा शिकणार आहोत. फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे भविष्यकाळामध्ये जी कृती होते ती अपूर्ण कृती असेल. जसे की आजी गोष्ट सांगत असेल, मुलं क्रिकेट खेळत असतील, आमचे सर आम्हाला व्याकरण शिकवत असतील, माझा भाऊ गृहपाठ लिहित असेल, आई किचन मध्ये स्वयंपाक करत असेल. म्हणजे फ्युचर मध्ये ही जी अपूर्ण कृती या ठिकाणी दाखवली जाते तर ती फ्युचर कंटिन्यू टेन्स असं त्याला म्हणतात. फ्युचर कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला आहे बघा, सब्जेक्ट शाल बी, विल बी, V1 ING ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट घ्यावा लागेल. आधी मी प्रथम तुम्हाला ओळख करून दिलेली आहे ऑलरेडी की सब्जेक्ट 10 आहेत. किती सब्जेक्ट मित्रांनो? 10. आय, वी, यू, दे अनेक वचनी नाम, त्यानंतर ही, शी, इट आणि एक वचनी नाम असे टोटल 10 सब्जेक्ट आहेत. सब्जेक्ट त्याच्यानंतर शाल बी, विल बी आणि V1 ING. मग आता नेमकं शाल बी घ्यावा का विल बी घ्यावा यावर आपण अगोदर चर्चा केलेलीच आहे. मित्रांनो, आय आणि वी या दोन भावांना थंडी वाजते आणि म्हणून ते शाल घेतात असं मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आय आणि वी या दोघांना आपण शाल बी घेऊया आणि उरलेले जे 8 कर्ते आहेत तर या 8 कर्त्यांना आपण या ठिकाणी विल बी घेणार आहोत. बघा पहिलं वाक्य मित्रांनो, इथं वाक्य ऑलरेडी दिलेले आहेत. आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत असू. म्हणजे इन द फ्युचर द ऍक्शन विल बी कंटिन्यूड. भविष्य काळामध्ये म्हणजे आता नाही तर नंतर भविष्यामध्ये आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत असू. तर आम्ही हा सब्जेक्ट आहे, आपण घेतला वी. आता वीला शाल बी घेणार. तुम्हाला सांगितलं मी की आय आणि वीला शाल बी घ्यावा, बाकी इतर उर्वरित कर्त्यांना विल बी घ्यावा. मग बघा आम्ही इंग्रजी शिकत असू वी. आता आपण या ठिकाणी बघा मित्रांनो, वीला या ठिकाणी आपण शाल बी घेणार म्हणून या ठिकाणी मी शाल बी हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी लिहित आहे. वाक्य तयार झालं मित्रांनो, वी शाल बी लर्निंग इंग्लिश ग्रामर. आता हा लर्निंग आणि शाल बी बघा या ठिकाणी असू म्हणजे शाल बी आणि शिकत म्हणजे लर्निंग. मग ते लाल अक्षरामध्ये आपण ते लिहिलेले आहेत. वी शाल बी लर्निंग इंग्लिश ग्रामर. आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत असू. वाक्य नंबर 2 बघा, पुन्हा या ठिकाणी आय करता आहे. मी 8 वाजेला माझा गृहपाठ करत असेल. मग आता करत असेल म्हणजे डुईंग आणि असेल याच्यासाठी शाल बी किंवा विल बी या दोघांपैकी काहीतरी घ्यावं लागेल. तर आय हा करता आहे. इथं आपण आय आणि वी या दोघांना शाल बी घेतात म्हणून आपण या ठिकाणी आय शाल बी डुईंग माय होमवर्क. मित्रांनो, हा शाल बी म्हणजे असेल आणि हा डुईंग ING जो लागलेला आहे ज्या मूळ क्रियापदाला, तर हा डुईंग म्हणजे करत. कारण डू हे मूळ क्रियापद पण आहे आणि डू हे हेल्पिंग वर्ब पण आहे. डू म्हणजे करणे, बरोबर. तर मी 8 वाजेला माझा गृहपाठ करत असेल. वाक्य नंबर 3, युअर वॉच तुझं घड्याळ मागे पडत असेल. मग आता घड्याळ मागे पडणे, घड्याळ पुढे जाणे. मग लुझिंग म्हणजे मागे पडणे, गेनिंग म्हणजे पुढे जाणे. मग आता या ठिकाणी युअर वॉच, आता तुझं घड्याळ हे आय आणि वी मध्ये बसत नाही, बरोबर. मग तुझं घड्याळ हे आय वी व्यतिरिक्त इतर 8 कर्त्यांपैकी एक वचनी कर्त्यांमध्ये तुझं घड्याळ हा शब्द बसतोय म्हणून तुझं घड्याळ युअर वॉच विल बी. या ठिकाणी आपल्याला विल बी घ्यावा लागणार. युअर वॉच विल बी लुझिंग टाइम. तुझं घड्याळ मागे पडत असेल. पुन्हा या ठिकाणी विल बी म्हणजे असेल आणि लुझिंग म्हणजे मागे पडत. तर या ठिकाणी लुझिंगचा अर्थ मागे पडत. अपूर्ण कृती जेव्हा असते कंटिन्यू तेव्हा त्या कृतीमध्ये खात असेल, जात असेल, बोलत असेल, चालत असेल, सांगत असेल अशा प्रकारचे शब्द अपूर्ण काळामध्ये येतात मित्रांनो. त्याचं घड्याळ पुढे जात असेल म्हणजेच हिज वॉच विल बी गेनिंग. गेन म्हणजे काय? मिळवणे, म्हणजे टाइम मिळवते म्हणजे ते पुढे जाते थोडक्यात. तर त्याचं घड्याळ पुढे जात असेल. पुढचं वाक्य आहे बॉईज. आता बॉईजला आपण शाल बी नाही घेणार कारण बॉईज आय किंवा वी नाही आहे. इतर 8 कर्त्यांमध्ये बॉईज येतोय म्हणून बॉईज विल बी.
प्लेइंग क्रिकेट, मुले क्रिकेट खेळत असतील. पुन्हा इथं प्लेइंग म्हणजे खेळत, आणि हा जो असतील आहे तर असतील म्हणजे विल बी. थोडक्यात फ्युचर टेन्स आला म्हणजे तुम्हाला शाल किंवा विल या दोन हेल्पिंग व्हर्बची मदत घ्यावी लागेल. ग्रँडमा विल बी. आता आय आणि वीच्या व्यतिरिक्त जेवढे पण इथं करते आहेत त्या सगळ्यांना आपल्याला विल बीज घ्यावं लागणार आहे मित्रांनो. फक्त आय आणि विला आपण शाल बी घेतो. शाल, शाल बी, शाल हॅव बीन वगैरे वगैरे. तर या ठिकाणी आपण ग्रँडमाला विल बी, ग्रँडमा विल बी टेलिंग अ स्टोरी, आजी गोष्ट सांगत असेल. पुन्हा बघा, सांगत म्हणजे टेलिंग आणि असेल म्हणजे विल बी. त्यानंतर बघा मित्रांनो, माझी आई झाडांना पाणी घालत असेल. मग माय मदर, याला पण आपण विल बीज घेणार. माय मदर विल बी वॉटरिंग द प्लांट्स. पाणी घालत असेल, घालत म्हणजे वॉटरिंग, पाणी घालत, आणि असेल म्हणजेच विल बी. पुढचं वाक्य मित्रांनो, कोमल विल बी गेटिंग लेट. म्हणजेच कोमलला उशीर होत असेल. बरोबर आहे. त्यानंतर 9वं वाक्य, त्यांचा टीव्ही चांगला चालत नसेल. आता हे वाक्य निगेटिव्ह आहे, थोडं काळजीपूर्वक लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या चुका होतात. काही विद्यार्थी विल बी नॉट, शाल बी नॉट, परंतु नॉटची जागा जी आहे विलच्या नंतर आणि शालच्या नंतर आहे, म्हणून केव्हाही लिहिताना शाल नॉट बी, विल नॉट बी असंच निगेटिव्ह वाक्य आपल्याला तयार करावं लागणार. मग देअर टीव्ही विल नॉट बी. बघा, देअर टीव्ही विल नॉट बी वर्किंग वेल. त्यांचा टीव्ही चांगला चालत नसेल. नंतरचं पुढचं वाक्य मित्रांनो, ही विल बी वेटिंग फॉर मी टुमॉरो मॉर्निंग. म्हणजे उद्या सकाळी तो माझी वाट बघत असेल. बरोबर आहे. टुमॉरो मॉर्निंग म्हणजे काय, उद्या सकाळी. आता या ठिकाणी सकाळी हा शब्द लिहायचा राहून गेला. उद्या सकाळी, बरोबर, तो उद्या सकाळी माझी वाट बघत असेल. अमोल विल बी, कारण या ठिकाणी आय आणि विलाच फक्त शाल घेतात. अमोल विल बी इटिंग बनाना. अमोल केळी खात असेल. शी विल बी कुकिंग इन द किचन टुमॉरो. ती उद्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असेल. म्हणजे फ्युचर मध्ये या कंटिन्यू कृती होणाऱ्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसते. बघा, फ्रेश स्टॉक ऑफ साडीज विल बी अरायव्हिंग नेक्स्ट डे. साड्यांचा नवीन माल उद्या येत असेल. म्हणजे फ्युचर मध्ये ही कृती कंटिन्यू होणार आहे. ही विल बी स्टेईंग. बघा, ही विल बी स्टेईंग इन जळगाव टिल मंडे. म्हणजे तो सोमवारपर्यंत जळगाव मध्ये राहत असेल. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे आपण निगेटिव्ह वाक्य या ठिकाणी बघितले, पण हे सगळे होकारार्थी वाक्य आहेत. हे जस्ट 1 मिनिटासाठी तुम्हाला प्रत्येकाचं नकारार्थी वाक्य जर आपल्याला बनवायचं असेल तर आपल्याला या शाल बी किंवा विल बी या दोघांमध्ये नॉट घ्यावा लागेल. म्हणजे थोडक्यात, वी शाल नॉट बी लर्निंग ग्रामर. आम्ही इंग्रजी व्याकरण शिकत नसू. असे प्रत्येक वाक्य निगेटिव्ह होतील. मी 8 वाजेला माझा गृहपाठ करत नसेल. तुझं घड्याळ मागे पडत नसेल. मुले क्रिकेट खेळत नसतील. आजी गोष्ट सांगत नसेल. आई झाडांना पाणी घालत नसेल. म्हणजे या पद्धतीने आपण निगेटिव्ह वाक्य याचे बनवू शकतो. आता आपण फ्युचर कंटिन्यू टेन्स म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळी एका वाक्याचे 6 प्रकारचे वाक्य कसे तयार होतात ते आपण बघणार आहोत. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आता एका वाक्याचे 6 वाक्य. हे पहिले जे 2 वाक्य आहेत ती असर्टिव्ह आहे, म्हणजेच विधानार्थी वाक्य. हे 2 जे वाक्य आहेत या विधानार्थी वाक्यांचे हे 2 आपण व्हर्बल क्वेश्चन किंवा ज्यांना आपण येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतो. तर हे 2 म्हणजे टोटल किती 4 वाक्य झाले. त्यानंतर या 2 वाक्यांचे आपण काय बनवले, WH क्वेश्चन. म्हणजे असे 6 वाक्य या ठिकाणी तयार होत आहे मित्रांनो. बघा, ती माझी वाट पाहत असेल. ती माझी वाट बघत असेल. ती माझी वाट बघत नसेल. हे 2 वाक्य आपण या ठिकाणी बघितले. बघा, फ्युचर कंटिन्यू टेन्स, शी विल बी वेटिंग फॉर मी. आता आपण फॉर्म्युले बघितले आणि वाक्य बघितले फ्युचर कंटिन्यू टेन्सचे कसे वाक्य तयार होतात ते. सब्जेक्ट शाल बी विल बी, V1 ING ऑब्जेक्ट. तर हा तुमचा सब्जेक्ट शाल बी विल बी पैकी विल बी घेतला. V1 ING म्हणजे वेटिंग फॉर मी. ती माझी वाट बघत असेल, शी विल बी वेटिंग फॉर मी. ती माझी वाट बघत नसेल तर शी विल नॉट बी. या विल बी च्या मध्ये आपण नॉट टाकलाय.
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, शाल आणि विल या दोघं शाल बी विल बी या फ्युचर कंटिन्यू मध्ये जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर शाल नॉट बी आणि विल नॉट बी असं तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. शी विल नॉट बी वेटिंग फॉर मी, ती माझी वाट बघत नसेल. आता बघा आपण व्हर्बल क्वेश्चन बनवतो मित्रांनो, किंवा येस नो टाइप क्वेश्चन म्हणतो आपण त्याला. ती माझी वाट बघत असेल का, हे पहिलं वाक्य जसंच्या तसं खाली उतरवा. बघा, ती माझी वाट बघत असेल. बघा, ती माझी वाट बघत असेल. मग इथं वाटलं तुम्ही का लावा, ती माझी वाट बघत असेल का, हे वाक्य पुन्हा जसंच्या तसं खाली उतरवा. ती माझी वाट बघत नसेल. बघा, ती माझी वाट बघत नसेल आणि आपण काय लावतोय, का. म्हणजे व्हर्बल क्वेश्चन बनवतोय, फक्त या वाक्यामध्ये का हा शब्द आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता एकावरून तिसरं वाक्य तयार झालं, दोनावरून चौथं वाक्य तयार झालं. जसं मराठीमध्ये तयार झालं तसं सेम इंग्लिशमध्ये पण तयार झालं मित्रांनो. या पहिल्या वाक्यावरून तिसरं वाक्य कसं तयार होतं बघूया आपण. शी विल बी वेटिंग फॉर मी. तर मी काय केलं या ठिकाणी लक्ष द्या, हा विल आणि शी यांच्यामध्ये आपण अल्टरनेट केलं. काय केलं मित्रांनो, अल्टरनेट. विल पुढे घेतला, शी मागे घेतला आणि बाकी उर्वरित जे वाक्य आहे ते जसंच्या तसं. बघा, हा विल इथं घेतला, हा शी इथं घेतला. विल शी बी वेटिंग. बघा, हा बी वेटिंग फॉर मी, फॉर मी. विल शी बी वेटिंग फॉर मी. आता दुसरं जे वाक्य आहे ते दुसऱ्या वाक्यावरून आपण चौथं वाक्य बनवणार. दुसऱ्या वाक्यावरून हे चौथं वाक्य. आता सरळ या विल नॉटचा आपण वोंट बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, ओंट. शाल नॉट असेल तर शांट, विल नॉट असेल तर वोंट. तर व्हर्बल क्वेश्चन बनवताना आपण या विल नॉटचा ओंट बनवला, हा ओंट पुढे घेतला आणि शी ला मागे टाकलं. बघा, पुन्हा आपण अल्टरनेट केलं करता आणि क्रियापदांना. ओंट शी बी वेटिंग फॉर मी. बघा, हा ओंट इथं आला, हा शी 2 नंबरला घेतला. बी वेटिंग फॉर मी जसंच्या तसं. ओंट शी बी वेटिंग फॉर मी. म्हणजे अशा पद्धतीने ती माझी वाट बघत असेल का, ती माझी वाट बघत नसेल का. आता मित्रांनो, या 2 वाक्यावरून आपण WH क्वेश्चन तयार करू शकतो. आता व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन दोघांमध्ये काय फरक आहे, या दोघांमध्ये फक्त WH शब्दाचा फरक आहे. व्हर्बल क्वेश्चनच्या अगोदर तुम्ही योग्य तो WH शब्द यूज केला म्हणजे तो WH क्वेश्चन तयार होतो मित्रांनो. बघा, या ठिकाणी विल शी बी वेटिंग फॉर मी आपण जसंच्या तसं घेतलं. बघा, हे बघा, विल शी बी वेटिंग फॉर मी. बघा, विल शी बी वेटिंग फॉर मी. आता याच्या अगोदर आपण योग्य तो शब्द, मग तो कोणता, ती माझी वाट केव्हा बघत असेल. मग केव्हाला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, व्हेन. म्हणून आपण WH शब्द घेतला व्हेन आणि हे 3 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडून दिलं. बघा, व्हेन विल शी बी वेटिंग फॉर मी, विल शी बी वेटिंग फॉर मी. नंतर बघा, ती माझी वाट का बघत नसेल. बरोबर. आता हा का WH शब्द आहे, हा केव्हा पण WH शब्द आहे. मग का याला इंग्रजीमध्ये व्हाय शब्द आहे. मग आपण या ठिकाणी व्हाय हा WH शब्द घेतला आणि 4 नंबरचं वाक्य जसंच्या तसं जोडून दिलं. बघा, व्हाय ओंट शी बी वेटिंग फॉर मी. बघा, व्हाय शी पासून जसंच्या तसं वाक्य इथं आलं की नाही. बघा, नाही सॉरी, ओंट पासून पूर्ण व्हाय घेतला आणि 4 नंबरचं वाक्य आपण जसंच्या तसं जॉईन केलं. हे बघा, व्हाय ओंट शी बी वेटिंग फॉर मी, व्हाय ओंट शी बी वेटिंग फॉर मी. मित्रांनो, अशा पद्धतीने प्रत्येक वाक्याचे तुम्ही असर्टिव्ह विधानार्थी जे पण वाक्य असेल अशा प्रत्येक वाक्याचे तुम्ही एका वाक्याचे 6 वाक्य बनवू शकता. My dear students, I am very enthusiastic to teach you different types of the tenses. Be continue and very enthusiastically you also learn. You should also learn. तुम्ही सुद्धा आनंदाने आणि उत्साहाने शिका. मित्रांनो, बघाशी मला एक गोष्ट सांगायला तुम्हाला आवडेल. द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड इज ही हू फाउंड हिज फेवरेट जॉब. आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. मी स्वतःला खूप सुखी आणि आनंदी समजतो. का? कारण मला लहानपणापासून टीचिंगची आवड होती आणि त्यात मी दिवसेंदिवस माझी आवड वाढवत आहे. तुम्ही सुद्धा सेम तीच गोष्ट करायची मित्रांनो. सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ एखादा समजला नसेल, तुम्ही सावकाश शांततेत काळजीपूर्वक पुन्हा रिपीट ऐका. नक्कीच तुम्हाला त्यामध्ये तुमच्यामध्ये एक बदल झालेला आढळेल आणि कुठेतरी तुमची वाचनाची
व्हिडिओ ऑब्झर्वेशनची जी ओढ आहे ती ओढ तुम्ही वाढवावं असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, आजच्या पिरियडला फ्युचर कंटिन्यू टेन्सचे एका वाक्याचे 6 प्रकार कसे होतात हे आपण बघितलं. या पिरियडला एवढंच. धन्यवाद.